औरंगाबाद के माजी महापौर रह चुके हैं और आपका काम बोलता है आपने संभाजीनगर औरंगाबाद में इतने काम किए, अब आप ग्रामीण में निकले हैं तो क्या जैसा आपने संभाजीनगर औरंगाबाद में काम किए तो क्या ग्रामीण में भी इस तरीके से काम करेंगे सर? आपको पैदल चुन के आता है। ग्रामीण में सिरसा साहब ने जितने काम किए हैं मैं समझता हूँ कि पूरे रास्ते बना दिए, डेवलपमेंट के बहुत काम किए। अब तो हमारे उम्मीदवार चुन के आ रहे हैं, निश्चित ही हमारा पूरा ध्यान अभी ग्रामीण में रहेगा। शहर की डेवलपमेंट काम कर ही रहे हैं, लेकिन ग्रामीण ये शहर से नजदीक वाला इलाका है, जैसे गिरनेरा, गेवराई, ये हमारा फुटबॉल, कौन सा अपना देवगढ़, कांदा, ये सब का डेवलपमेंट हम करेंगे। निश्चित ही ग्रामीण भाग भी ये शिवसेना के साथ में कई सालों से है। आज भी आने वाले चुनाव में जनता बता देगी कि हम शिवसेना के साथ में, विकास के साथ में, और आने वाला लक्ष्य हमारा ये ग्रामीण जिला परिषद और पंचायत समिति का एरिया निश्चित ही डेवलपमेंट के हिसाब से रहेगा। सर आप एक नंबर के महापौर कहलाते हैं शहर में, कि जो 5 बजे निकल जाते थे काम जनता के काम के लिए, तो क्या शहर में यहाँ पर ग्रामीण में भी ऐसा ही काम होगा सर जैसा आप काम करते थे? अब देखते हैं, इतना नौजवान हमारा उम्मीदवार है, हमारी ये ताई है, ये इतने इनको एक विकास की लगन है, विकास काम की लगन है, और ये चैन से बैठने वाले नहीं है, और हम भी इनको चैन से नहीं बैठने देंगे। सिरसाट साहब हमारे साथ में है, मेरे साथ में, इनके साथ में रहेंगे तो डेवलपमेंट ही डेवलपमेंट होगी। आने वाले दिनों में आप देखेंगे कि हमारे उम्मीदवार चुन के आने के बाद में, जिला परिषद मेंबर, पंचायत समिति मेंबर होने के बाद में कैसा विकास होता है हम ये करके बताएंगे। थैंक यू। एक आवर्जून सांगेल की आज पंढरपूर जिल्हा परिषद गट आणि हा गण यांचे आमचे दोन्ही शिवसेनेचे उमेदवार, एकतर आमच्या भगिनी सारिकाताई खोतकर आहेत, आमचा पंचायत समितीचा उमेदवार सचिन राठोड या ठिकाणी आहे। शिवसेनेचे दोन्ही उमेदवार मात्र या ठिकाणी धडाडीचे आहेत, ज्यांना विकासाची जाण आहे, विकासाची दृष्टी आहे, आणि निश्चितच जनता आमच्या पाठीशी आहे। गेवराई, गिरनेरा, त्याच्यानंतर बडगाव हे शिवसेनेचे अनेक वर्षापासूनचे बालेकिल्ले आहेत, आणि निश्चितच मला वाटतं आपण महानगरपालिकेची निवडणूक शेजारीच बघितली, जनतेने भरभरून दिलं, आणि या ठिकाणी हे तिन्ही आमचे उमेदवार, जसं तिकडच्या आमच्या त्या भोळेताई पण आहेत खालच्या पंचायत समितीच्या, तीनही उमेदवार प्रचंड मताधिक्याने निवडून येतील ही खात्री आणि विश्वास आम्हाला या ठिकाणी वाटतो, कारण जनतेनेच आता ठरवलेलं आहे, जनता कोणाच्याही भूलथापांना बळी पडणार नाही। संजय सिरसाट साहेबांनी केलेली विकास कामं निश्चितच हे पाठबळ संजय सिरसाट साहेबांच्या विकास कामाचं यांच्यासोबत आहे, आणि विकास आता थांबणार नाही। आपण बघतोय की हे कॉन्क्रीटचे रस्ते, स्मारक, त्याच्यानंतर विहार हे कोणी बांधली? सिरसाट साहेबांनी बांधली, आणि सिरसाट साहेबांचे हात बळकट करण्याकरता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये हे तिन्ही उमेदवार, आमचे पंढरपूरचे सगळे भोळेताई, या ठिकाणचा आमच्या खोतकरताई, आणि हा सचिन तो धनुष्यबाण या चिन्हावर या ठिकाणी उभे आहेत। निवडणुका अवघ्या काही दिवसांवर या ठिकाणी आलेल्या आहेत, परंतु प्रचारामध्ये आघाडी सुद्धा आम्ही घेतलेली आहे। आज आमचे मित्र राजभाऊ खोतकर जे सुद्धा एक स्वतंत्र त्यांनी निवडणूक लढवायचं ठरवलं होतं, पण आमचे अत्तरभाई असतील, त्यांचे सर्व राजू भाऊ असतील, सहकार्यांच्या माध्यमातून सिरसाट साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून त्यांनी सुद्धा पाठिंबा दिलेला आहे, ते सुद्धा आमच्या सोबत आहेत, आणि आता मला वाटतं आमचा विजय निश्चितच विजयावर शिक्कामोर्तब झालेला आहे। विरोधकांचे धाबे दणाणलेले आहेत, त्यांच्याकडे कोणताच मुद्दा नाही, आणि आमच्याकडे विकासाचा मुद्दा या ठिकाणी आहे, त्या विकासाच्या मुद्द्यावर आम्ही या ठिकाणी निवडणूक लढवतो। सर जनतेला काय आवाहन करणार आहे? या आपण जे शिंदे गट आहे आपला, तर स्वबळावर आपण निवडणूक लढत आहे या कोणाशी युती करत आहे? स्वबळ नाही, ही महायुती आहे, भारतीय जनता पार्टी सोबत झालेली ही युती आहे। काही ठिकाणी समोरासमोर जरी उभे असले तर भारतीय जनता पार्टीने पत्रक काढून या ठिकाणी जाहीर केलेलं आहे की पंढरपूर गटामध्ये, इकडचं गेवराई गण आणि पंढरपूर गणामध्ये शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी महायुती अवैध आहे, म्हणून भारतीय जनता पार्टी सुद्धा आमच्या सोबत आहे। इथं तसं काही दोघांमध्ये मतभेद नाहीत, आणि महायुतीचे उमेदवार म्हणून आमच्या खोतकरताई, सचिन राठोड
यांना आज महायुतीचे उमेदवार म्हणून लोक मतदान करतील आणि धनुष्यबाण हे आमचं चिन्ह आहे.